तर नमस्कार भावांनो, आपण चाललो होतो आज फिरायला. फिरायला जायचं म्हणलं बायको सोबत नाही असं होऊ शकत नाही. मोकळा रस्ता होता, गाडीची टाकी फुल होती, मस्तपैकी लाल परी बघितली. वातावरण बघा तुम्ही, वातावरण तर इतकं चिल झालेलं आहे, असं वाटतंय की लांब लांब फिरायला जावं, पण पैसे नाही आपले. आणि मी ब्लॉग काढतोय म्हणल्यावर बायकोनी पण चालू केलं लगेच फोटो काढायला. पण अरे फोटो स्कार्प काढून काढायचा असतो बाळा, काय चाललंय तुझं? आणि रस्ता सिंगल होता आणि या दोघांच्या घासाघाशीच नादात माझ्या डोळ्यांचं पार खासाड झालं. आणि हा बघा आपल्या नगरचा रेम्बो पार्क. मग मी बायकोला म्हणलं, हे बघ तुझ्या मैत्रिणी, ते म्हणले तुमचीच असन कोणीतरी, बघा नेमकी. मी हा माणूस कोणीतरी ओळखीचा दिसतोय बरं का, कर्जबाजारी वाघ तर नाही. अरे वाघच आहे ना कर्जबाजारी, पण आज तर लय खुश होता. वाघ म्हणला आज तुम्हाला मी खर्च करतो. खर्च खर्च म्हणले आपण सुट्टी देत नसतो. वाघ आलं म्हणलं चाल. मग वाघ आपल्याला स्टोरी सांगत होता. म्हणला मी डायरेक्ट जाऊन एस टीच मोडली. म्हणलं एस टी मोडली? अरे एस टीने तुला 4 ठिकाणी मोडला असता, कशाला उद्योग. मग वाघ म्हणत होता, आठवलं का तुला, आपणही या शाळेत शिकायला होतो आणि वाघाच्या ऐकायच्या नादामध्ये धडकलो होतो ना. हा अपवाद, हा वाघ. पण आज काही म्हणा, वाघ इतका खुश होता ना, कधी न खर्च करणारा माणूस आज खर्च करीत होता. आणि फायनली आपण येऊन पोहोचलो. आणि खायचं म्हणल्यावर वाघ आणि त्याची वहिनी सगळ्यात पुढं, यांनी मोकार मेनू चालले आणि मागवलं तर काय, शेवटी बिर्याणी. ज्याला ज्याला बिर्याणी आवडती त्याने लाईक करायचं आणि फॉलो करायचं आपल्या अकाउंटला. बिर्याणी आली. बिर्याणी नंतर मागवलं होतं आपण स्वीट, काला जाम. वाघासारखंच दिसत होता. वाघ म्हणला जेवले तुम्ही? म्हणली माझं डोकं दुखायला लागलंय आणि मी जर लवकर घरी नाही गेलो तर माझं पण डोकं दुखायला लागेल, त्याच्यामुळे आता मी चाललोय